संभाजीनगरमध्ये 30 दिवसात लैंगिक अत्याचाराच्या 16 घटना घडल्यात। 30 दिवसात 14 मुलींचं संभाजीनगरमधून अपहरण करण्यात आलंय। संभाजीनगरमधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीर झालाय। शहरात गेल्या 30 दिवसांमध्ये तब्बल 16 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यात, तर 14 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आलंय। महिन्याभरातली ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे। गेल्या वर्षभरात पोक्सो कायद्याअंतर्गत 136 आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 71 असे गुन्हे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेले। विनयभंगाच्या गुन्ह्यातल्या यंदा 17% वाढ झालेली असं समजतंय। या सगळ्या संदर्भात आपण बोलूया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत। सचिन, अत्यंत धक्कादायक आकडेवारी ही म्हणावी लागेल। प्रशासनाने यात लक्ष घातलंय का? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आता काही गंभीर पाऊल उचललं जातंय का? नक्कीच आपण पाहू शकतो की ही जी आकडेवारी आहे, सर्वप्रथम मी सांगतो, ही खूप धक्कादायक, कारण की जर आपण पाहिलं की 16 मुलींवरती अत्याचार झालाय आणि 14 मुलींना पळवून नेलाय। एकूण तरी जर हा एक महिन्याचा आकडा 30 मुली आणि या 30ही मुली अल्पवयीन आहेत। जर आपण दिवसाला एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडत आहे, तर हा जर प्रमाण जर पाहिलं तर यावर्षी या घटनांमध्ये 17% वाढ झालेली आहे। आपण जर या घटना जर पाहिल्या तर या ओळखीच्या लोकांकडून 80% घटना घडलेल्या आहेत, तर 20% ज्या घटना आहेत त्या अनोळखी आरोपींनी केलेल्या आहेत। जर आपण एकंदरीत पाहिलं तर या घटनांमध्ये अनेक वेळेस अत्याचार होऊन सुद्धा ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मेडिकल चेकअपसाठी नकार देतात, त्यानंतर यांना फूस लावून पळवून नेल्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, त्या ज्या कलम आहेत त्या लावण्यात येतात। त्यामुळे जर का ज्या पीडिता आहेत त्या पीडितांनी जर मेडिकलमध्ये 100% जर हे याचा आकडा अजूनही वाढू शकतो आणि तो खूपच गंभीर आकडा समोर येईल। कारण की जर आपण पाहिले छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीने हा शहर वाढतोय त्याच पद्धतीने या घटना देखील वाढतात आणि या गंभीर घटना आणखी वाढण्यापूर्वीच त्याच्यावर ठोस पाऊल उचललं जाणं फार महत्त्वाचं असेल। सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।